वेलकम टू मनीषा अँड मसाले. चला आज आपण ब्रेड अंडा रेसिपी बनवणार आहे. एकदम झटपट होणारी आणि लहानपासून मोठ्यापर्यंत आवडणारी अशी ही रेसिपी आहे. त्याच्यासाठी मी 4 ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही पांढरे घेऊ शकता ब्रेड. तर आता ही ब्रेड आपण कट करून घ्यायचेत. तर तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करू शकता. डायरेक्टली केले तरी चालतात. असे स्क्वेअर मध्ये कट करून घेणार आहे मी. असे थोडेसे छानही वाटतात. आता तुम्ही याच्यामध्ये 2 भाग पण चौकोनी करू शकता याचे. आता अशा प्रकारे सगळेच ब्रेड कट करून घेऊया. आता याच्यामध्ये अंडी फोडून घेऊया. थोडंसं पसरट असं मोठं भांडं घ्यायचं. तर याच्यामध्ये मी 4 अंडी घेतलेले आहेत. 4 अंड्यामध्ये 5 ब्रेड होऊ शकतात. सगळे अंडी फोडून घेऊया. आता ही 4 अंडी फोडून झालेले आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला जो मिक्स करायचा आहे, तर तो मसाला डायरेक्ट नाही मिक्स करायचा. तो मिक्स होत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे आपण इथं बारीक कट करून अर्धा कांदा घेतलेला आहे. एकदम बारीक कट केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मसाले मिक्स केले ना म्हणजे काय होतं, अंड्यामध्ये व्यवस्थित सगळीकडे लागतात मसाले. आता याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचे मीठ घेतलेले. मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त. आणि थोडीशी चवीपुरती त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची. त्याच्यामुळे पण टेस्ट छान लागते. आवडत नसेल नाही टाकले तरी चालेल, पण अशा प्रकारे एकदा करून बघा, छान लागतं. एकदम थोडीशी चिमूटभर टाकली तरी चालते. आता हे आपल्याला अंड्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. असं लगेच मिक्स होतं ते सगळं. नाहीतर काय होतं, चटणीच्या अशा गाठी गाठी राहतात डायरेक्ट जर टाकलं आपण अंड्यामध्ये तर. आता हे मिक्स करून घेऊया चांगलं. आता मिक्स झालेलं आहे हे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड एकदम चांगले बुडवून घ्यायचेत. आतपर्यंत चांगलं त्याचं हे गेलं पाहिजे, म्हणजे अंड वगैरे आतपर्यंत त्याचे गेलं तर छान लागतं खाताना. आता पॅन ठेवलेला आहे मी तापायला. त्याच्यामध्ये आपण हे ठेवून घेऊया. अशा प्रकारे आपण एक एक करून जेवढे बसतील तेवढे याच्यामध्ये ठेवून घ्यायचे. आणि गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मग कच्चे राहतात ते आतमध्ये. जे अंड ओढलेलं असतं ब्रेडने ते मग कच्चं राहतं आणि वास येतो. त्याच्यामुळे गॅस थोडासा बारीक ठेवायचा आणि चांगलं दोन्ही बाजूनी मस्त असं त्याला मस्त फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. अंड कसं लगेच फ्राय होतं, त्याच्यामुळे मोठ्या गॅसवरती मग आपल्याला वाटतं वरून फ्राय झालं, पण आतमध्ये कच्चं राहतं. त्याच्यामुळे थोडं बारीक गॅसवरच चांगलं फ्राय करून घ्यायचं. एकदम झटपट होणारा असा नाश्ता आहे हा. साहित्य जास्त लागत नाही आणि कोणीही करू शकतो म्हणजे हा नाश्ता पटदिशी. आता अशा प्रकारे आपण दुसरे पण राहिलेले सगळे ब्रेड करून घेऊया. अशा प्रकारे आपला ब्रेड अंडा तयार झालेला आहे. तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.